जिल्ह्यासह कर्नाटकात धुमाकूळ घालत मोटारसायकल चोरणाऱ्या आंतरराज्य सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। या चोरट्याकडून एकूण 7 गुन्हे उघडकीस आणत 9 दुचाकी जप्त करत 5,30,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मार्केट यार्ड परिसरात ही कारवाई केली आहे। रणजित श्रीरंग लोखंडे असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे। जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते। याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पथक स्थापन करत गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे उपनिरीक्षक महादेव पवार हे पथकासह पेट्रोलिंग करताना माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार रणजित लोखंडे यांनी चोरीच्या मोटारसायकल मार्केट यार्डातील महेश कबाडे यांच्या दुकानाच्या पाठीमागे लावून ठेवले असून तो त्यातील एक मोटारसायकल विक्रीसाठी घेऊन जाणार आहे। यावेळी पथकाने तातडीने त्या ठिकाणी जाऊन पाहिले। त्यावेळी लोखंडे हा एक दुचाकी घेऊन जाण्याच्या तयारीत होता। यावेळी त्याला तातडीने थांबवून ताब्यात घेतलं। त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत कसून चौकशी केली असता त्याने सदरची दुचाकी विश्रामबाग येथील मालगावे डेअरी समोरून चोरल्याचं सांगितलं। त्याचबरोबर त्या ठिकाणी विना नंबर प्लेटच्या झाकून ठेवलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता त्याने सांगितले की सदरच्या दुचाकी या मिरज शहर, ग्रामीण, एमआयडीसी, कुपवाड तसेच कर्नाटकातील कागवाड, कुडची, चिंचणी येथून चोरल्यात। यावेळी त्या ठिकाणाहून चोरीच्या 9 दुचाकी जप्त केल्यात। रणजित लोखंडे हा रेकॉर्डवरील आंतरराज्यीय गुन्हेगार असून महाराष्ट्र, कर्नाटकात दुचाकी चोरीचे गुन्हे